राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आणखी 5 दिवसांची मुदतवाढ। आधी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होती, त्यामध्ये आता 5 दिवसांची मुदतवाढ। लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या अवैध दारू विक्री। अभिमन्यू पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित, त्यावर वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका अशी मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना कडक शब्दात समज। राज्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 हॉस्टेल सुरू करण्याची मंत्री अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगडमध्ये सुद्धा वसतिगृह सुरू करणार, फडणवीसांची विधानसभेत ग्वाही। लाडकी बहीण बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटींचं नुकसान। सरकारची विधिमंडळात लेखी उत्तरात कबुली। 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तर 24 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचीही सरकारची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचारी। सरकारची विधिमंडळात लेखी उत्तरात माहिती। या शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल करणार अशीही सरकारची माहिती। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी आमदार रोहित पवारांना 16 डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्यासाठी वेळ। नाशिक सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडली। कोकाटे ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ पवारांनी शेअर केला होता। नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळ्याचा आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास होणार। कागदपत्रांवर आपली स्वाक्षरी नसल्याचा अटकेतील नितीन उपासनींचा दावा। आता फॉरेन्सिककडून स्वाक्षरीची तपासणी होणार। पुण्यात पार्किंगमध्ये सुटे पैसे देण्यावरून झालेल्या वादाचं मराठी अमराठी वादात रूपांतर। गुजराती आहे, मराठी बोलणार नाही असं तरुणाचं वक्तव्य। त्यावर काही स्थानिक लोकांनी त्याला जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडलं। जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला गावगुंडांकडून बेदम मारहाण। बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावातला धक्कादायक प्रकार। अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर। माथाडी काम मिळवण्याच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी। मुंबईच्या अंधेरीतील पूनमनगर परिसरातला प्रकार। छोटा कन्ना आणि बडा कन्ना टोळीमध्ये वाद, गुन्हा दाखल। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून गडचिरोलीच्या मुलचेरा उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य परिचारिकेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांकडून 0 FIR दाखल करत तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। दक्षिण सोलापूर तालुक्यात अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीची पतीकडून गळा चिरून हत्या। वडापूर गावातली घटना। पत्नीच्या डोक्यावर गळ्यावर कोयत्यानं वार करून हत्या। नाशिक महापालिका कर्मचाऱ्याची बांधकाम विभागाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या। विलास गावले असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव, कारण अद्यापही अस्पष्ट। नागपूरच्या सावनेरमध्ये महिला कबड्डीपटूची आत्महत्या। कीटकनाशक प्राशन करून आयुष्य संपवलं। नोकरीची अपेक्षा आणि लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे टोकाचा निर्णय घेतला। पतीविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून शोध सुरू। सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून सोलापुरातल्या मोहोळमधील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। महिलेच्या पती, सासू सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखांदुरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार। अल्पवयीन आरोपी ताब्यात। मोबाईल दाखवतो असं सांगून चिमुकलीवर अत्याचार। अहिल्यानगरमध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। टँकर चालकासह गॅस विकत घेणारे 4 अटकेत, तर 41 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या अत्याचाराच्या घटनेत सातत्यानं वाढ झाली आहे। सटाण्यात 9 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलाय। 75 वर्षीय संशयाविरोधात पॉक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय। परभणीमध्ये वाळू माफियांकडून नद्यांची अक्षरशः चाळण। गोदावरी, दुधना, पूर्णा या प्रमुख नद्यांसह उपनद्यांना पोखरण्याचं काम सुरू। अवैध वाळू उपशाला प्रशासन लगाम लावणार का, सवाल उपस्थित। वाळू माफियांना IPS प्रशांत डागळे यांचा पुन्हा दणका। चंद्रभागा उद्ध्वस्त करणाऱ्या माफियांवर धाडसत्र सुरू। नदीकाठच्या चिंचोली, भोसे, गुरसाळे गावात छापे। 70 लाखांचा मुद्देमाल जप्त। नांदेडमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कारमध्ये ठेवलेली 35 लाख रुपये असलेली बॅग पळवली।
जुना मोंढा भागातली घटना, आरोपींनीच पाळत ठेवून विनायक परसेवार यांची गाडी पंक्चर करून चोरी केल्याचा संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न समारंभातून पैसे आणि मोबाईल फोन असलेली पर्स लंपास, चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. 17,000चा ऐवज चोरीला. उमरा परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा तरुण गजाआड, त्याच्याकडून 1,10,00,000 रुपये किमतीचे 2 किलो चरस जप्त. लातूरच्या उमरगाव ग्रामस्थांचा निलंग्यातील महावितरण कार्यालय परिसरात ठिय्याव. 5 वर्षांपासून कृषीपंपाला अपुरा आणि अनियमित वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी आक्रमक. धाराशिवच्या आर्वीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन. घरकुल आणि मनरेगामधील अतिरिक्त जबाबदारी घेण्याच्या विरोधात अधिकाऱ्यांचं आंदोलन. जळगावच्या यावल तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा बोगस कारभार. आदिवासी विद्यार्थ्यांचा नामांकित इंग्रजी शाळांमधले प्रवेश रखडले, त्याविरोधात पालकांचं अन्नत्याग आमरण उपोषण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं वयाच्या 95व्या वर्षी निधन. पुण्यामध्ये आज संध्याकाळी आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. पालकमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली म्हणून पुना मर्चंट चेंबरकडून आज व्यवहार बंद. मार्केट यार्डमधील भुसार आणि गुळ विभाग आज बंद राहणार. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा पार्थिव पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल भवनात अंत्यदर्शनाला ठेवलंय. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येईल. आमदार रोहित पवारांनी बाबा आढाव यांचं अंत्यदर्शन घेतलं. भेटणाऱ्या प्रत्येकाला चाफ्याचं फूल देऊन त्याच्या जीवनात सुगंध भरण्याचं काम बाबांनी केलं. पण आज ते चाफ्याचं फूलही बाबांसाठी मूकपणे अश्रू ढाळत होतं. रोहित पवारांनी भावना व्यक्त केल्या. राज ठाकरेंकडून बाबा आढावांना श्रद्धांजली. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील की नाही माहीत नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे. त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. राज ठाकरेंची एक पोस्ट. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा परिसरात लपाछपीचा खेळ लहानग्याच्या जीवावर बेतला. खेळताना पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू. 4 दिवसांनी मृतदेहाचा वास यायला लागल्यानंतर घटना उघडकीस. गुरुग्राममध्ये बेदरकारपणे थार गाडीच्या धडकेत फिगो कार 4 वेळा उलटली. घटनेमध्ये चालकाच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत. अलीपूरहून थार चालक अटकेत तर काही मालमत्ता जप्त. घमदूश टोल नाक्याजवळची घटना सीसीटीव्हीत चित्रित. इंडिगोच्या अंतर्गत समस्यांमुळे उड्डाण रद्द आणि विलंब झाली. प्रवासी, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित केली जाईल. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांचा इशारा. इंडिगोच्या दैनंदिन उड्डाणांच्या वेळापत्रकात 5% कपात. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांची माहिती. सरकारच्या आदेशानंतर इंडिगोची दररोज 115 उड्डाणं कमी होणार, तर कमी झालेल्या उड्डाणांचं वेळापत्रक अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेसला दिलं जाणार. इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्यानंतर शेकडो प्रवाशांच्या बॅगा विमानतळावर पडून जवळपास 9,000 बॅगा विमानतळावर सामानाची चाचपणी करून बॅगा प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाबाबत सीईओ पीटर एल्बर्स यांची आज चौकशी होण्याची शक्यता. डीजीसीएनं स्थापन केलेली समिती चौकशी करणार. इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा राज्यातील शेतीमाल आणि हवाई मालवाहतूक व्यवसायाला फटका. भाज्या आणि फुलांचं नुकसान. इंडिगो संकटानंतर कार्गो वाहतूक सुमारे 55% ठप्प. गोव्यातील नाईट क्लब आगी प्रकरणी फरार लुथरा बंधूविरोधात रेड कॉर्नर नोटीस करण्याची प्रक्रिया सुरू. क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांचा भारतातून फुकेतमध्ये पळ. काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांचा आज 79वा वाढदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो, मोदींची एक्सवर पोस्ट. नाशिकच्या तपोवनात आज काँग्रेसचं अनोखं आंदोलन. केक कापून आणि वनभोजन करून खासदार सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा करणार. काँग्रेस खासदार राहुल गांधींविरुद्धच्या मानहानी खटल्याची सुनावणी लांबणीवर. 12 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब. भिवंडीतील जाहीर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात राहुल गांधींवर मानहानीचा खटला.
आम्ही बाबराच्या नावानं देशात कोणतीही मशीद बांधू देणार नाही, जगद्गुरू रामभद्राचार्य महाराजांचं वक्तव्य. तर ममता बॅनर्जींना माझी बहीण म्हणू शकत नाही, त्या आता देशद्रोह्यांची बहीण, असाही हल्लाबोल. सोलापुरातील बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांना दणका. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची एकहाती सत्ता. बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागांवरती राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार विजयी. भंडाऱ्यात धान खरेदी संस्थांचा शेतकऱ्यांच्या धान खरेदीला विरोध. 15 लाख रोख आणि 50 लाखांची मालमत्ता अनामत अट अन्यायकारक. पणन महामंडळ अटी रद्द करणार नाही तोपर्यंत धान खरेदी होणार नाही, संघटनेचा इशारा. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठाचे शेतकरी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आक्रमक. रस्त्यावरती बैठा सत्याग्रह करत लक्ष वेधलं. चीनमधील द्राक्षवाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल. क्रिम्सन, सफायर, शाईन, मस्कत, रेड ग्लो या 4 जातीच्या द्राक्षांचं दररोज 3000 बॉक्स बाजार समितीत. त्याला 300 ते 350 किलो इतका दर. बीडमध्ये वैद्यनाथ साखर कारखान्याचं ओमकार साखर कारखान्यात रूपांतर. यंदाच्या गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याच्या ऊसाला 3050 रुपये प्रति मेट्रिक टन जाहीर. माथेभरूकडून शेतकऱ्याच्या शेतातील केळी पिकाची नासाडी. जळगावच्या यावल तालुक्यातील वरडी गावातली घटना. कापणीला आलेले केळीचे घड अर्धवट कापून फेकले. शेतकरी उमाकांत धांडेंचं लाखोंचं नुकसान. परभणीतील युरियाचा जालन्यात काळा बाजार. कृषी आणि गुणनियंत्रक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 45 किलोच्या तब्बल 250 युरिया खताच्या बॅग्स पकडल्या. वाशिम जिल्ह्यात युरियाचा तुटवडा. काँग्रेस आमदार अमित जनक यांनी नागपुरातील कृषी मंत्र्यांच्या बैठकीत मुद्दा मांडला. युरिया उपलब्ध करून देण्याची जनक यांची मागणी. मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम सुरू झालंय. मात्र अतिशय संथ गतीनं हे काम सुरू असल्यानं सलगची वाहतूक कोंडी. खासदार लंकेंनी या कामाची पाहणी केली. नाशिक पुणे महामार्गावरती गोमांसची वाहतूक करणारी गाडी अडवत नागरिकांचा गोंधळ. गाडीची तोडफोड करत नागरिकांचा रास्ता रोको. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून लोकल थांब्यात बदल. स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पुलावरची गर्दी कमी करण्यासाठी लोकलचे 3 डबे मागे थांबवण्याचा निर्णय. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिवा शहरात तात्काळ स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचं ठाणे पोलीस आयुक्तालयाला निवेदन देत मागणी. राज्य बार काउन्सिलमध्ये 30% महिला आरक्षण. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. नंदुरबारमधील सारंगखेडा घोडे बाजारात प्रचंड तेजी. 5 दिवसात तब्बल 275 घोड्यांची विक्री. चेतक फेस्टिवलमधील विविध स्पर्धांमुळे पुढील 10 दिवसात उलाढाल आणखी वाढण्याचा अंदाज. सारंगखेड्याच्या घोडे बाजारात बुलेट, मोटरसायकल आणि घोड्याची शर्यत पाहण्यासाठी तुफान गर्दी. मध्य प्रदेशच्या महेश्वरमधील राणी घोडीची बुलेटसोबत रेस. शर्यतीमध्ये राणी घोडीची बाजी. गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात जखमी अवस्थेत वाघ आढळला. या वाघाला उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलवलं. 2 वाघांच्या झुंजीत किंवा एखाद्या वाहनाच्या धडकेत हा वाघ जखमी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज. रायगडच्या नागावमध्ये बिबट्याचा तरुणावर हल्ला. खालचीआळी परिसरात तरुणावरती बिबट्यानं हल्ला केला. बिबट्यानं ओरबाडल्यानं तरुणावर बिबट्याच्या नखांचे निशाण. कोल्हापुरात अस्वलांच्या जोडीची रेस. व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात टेम्पो चालकाला 4 दिवसांपूर्वी ही अस्वलाची जोडी आढळली होती. हिमाचल प्रदेशातील डलहौसीमध्ये बंद घराच्या खिडक्या तोडून अस्वल घरात शिरलं आणि त्यानंतर खाण्याचं काही सामान घेऊन हे अस्वल पुन्हा खिडकीतून घराबाहेर पडलं. या अस्वलाचा संपूर्ण व्हिडिओ घरातल्या सीसीटीव्हीत कैद. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांचं गोंदिया जिल्ह्यात आगमन. युरोपियन देश, मंगोलिया, सायबेरियातून अर्जुनी, मोरगाव तालुक्यातील तलावांवरती या स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे. श्री संत जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये भव्य शोभायात्रा. पालखी कीर्तनासह शोभायात्रेत मोठ्या संख्येनं जामनेरकर सहभागी. धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचं निधन. मुंबईमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी उमेश मलोदे नामक सेवकऱ्यानं बाबा धीरज सिंग यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल परिसरात हवा गुणवत्ता खालावली. हवा अतिशय वाईट श्रेणीमध्ये. सोमवारचा हवा गुणवत्ता निर्देशांक 309 वर. दमा, ॲलर्जी, श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई MMR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 19 RMC प्लांट बंद केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई सुरू राहणार. MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचा इशारा. दुष्काळी बीड जिल्ह्यात यंदा भूजल पातळी 1.75 मीटरनं वाढली. सप्टेंबर महिन्यामध्ये नोंदवलेल्या भूजल निरीक्षणातून ही बाब समोर. पाऊस आणि पावसाचा कालावधी वाढल्यानं भूजल पातळी वाढली. बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते विक्रम भट आणि त्यांच्या पत्नीला 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक. उदयपूर पोलिसांकडून दोघांना मुंबईतून अटक. ट्रान्झिट रिमांडवरती उदयपूरला नेलं. आज कोर्टात हजर करणार. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रणवीरचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट. 4 दिवसात 100 कोटींचा आकडा पार. नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूड कलाकारांकडून मुंबईत 100 कोटींची मालमत्ता खरेदी. यात अभिनेता सैफ अली खान, अभिनेता ऋतिक रोशन, सुष्मिता सेन यांच्या मालमत्तांचा प्रमुख समावेश. कुमकुम भाग्य मालिका फेम अभिनेता झिशान खानच्या गाडीला अपघात. मुंबईच्या वर्सोवा परिसरात झिशान आणि एका दुसऱ्या कारची एकमेकांना धडक. तात्काळ एअरबॅग्स उघडल्यानं झिशान थोडक्यात बचावला. रसिकांच्या उदंड प्रतिसादात 30व्या संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाची सांगता. ठाण्यामध्ये 3 दिवस चाललेल्या या महोत्सवात रसिकांना शास्त्रीय गायनासोबतच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी अनुभवायला मिळाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.